ते म्हणतात ना, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातेला. ऐका, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातेला. अहो, लढल्याशिवाय शिवणार नाही तुमच्या कोणी मातेला. त्या प्रकारे हे कलाकार आहे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतमान्य जगद्गुरु नारा महाराजांचा आहे. ऐका, नारा महाराजांचा अभंग आहे. परंतु जे संत मंडळी असते आणि त्यांच्यात जी संत पंचायत असते, त्या संत पंचायतमध्ये सांगितले आहे हे नारा महाराजांचा अभंग म्हणजेच नामदेव महाराजाचा अभंग आहे. पण नामदेव महाराजांना नारा महाराज म्हणतात का भागवत महाराज? नाही. तर अभंग कसा, तर आपण थोडक्यात पाहू. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा हा परिहार देणं वारकरी संप्रदायाचं अगत्याचं असतं, म्हणून देतो. वर्ष पहिले सद्गुरू गोंदवलेकर बाबा तसेच सद्गुरू आदरणीय हरिहरजी बाबा यांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्यांच्या सोबत मी त्यांचे बोट धरून पंढरीची वारी केली असे असणारे भिवा बाबू बाड यांच्या प्रेरणेने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि मोठ्या जोशानं हा चालत आहे. आणि आज माझ्यासारख्या पामराची आजची कीर्तन सेवा आदरणीय आकाशजी महाराज भाड यांनी मला सोपवलेली आहे. आणि या कार्यक्रमाला लाभलेले रत्न जसा एखादा भूकंप व्हावा, म्हणजे शिंगोर्णी गावामध्ये चालू असलेला हा भूकंप थोडक्यात समजायचं. आणि या भूकंपाचा लाहवा म्हणजे आमचे आदरणीय, आम्ही ज्यांना पितातुल्य म्हणतो असे आदरणीय आबा. काय गायन, तसेच आदरणीय केशवजी महाराज असतील. आणि आम्ही ज्यांच्या संस्थेमध्ये शिकवतो आदरणीय मृदुंगाचार्य आदिनाथजी महाराज जरांगे गुरुजी यांना खरंच ह्या परिसरात आपल्याला पाहायला भेटत नाहीत. हे बीडवरून हे तर कशा करता आले, परंतु हे आले, परंतु तुम्ही आजच आलात बरं का. हे आलेत, हे 7 दिवस झालं आपल्या हित आहेत. परंतु असा जर दरबार रोज भरला असता किती रंग आला असता बघा, किती रंग आला असता. अहो का होतं, अहो देवे पुढं देवे नाचवतात महाराज. शपथ, पहिलं कीर्तन आणि मी गावात गेलो, म्हणलं काय तर वाजतं, जांगळ गोंधळ असेल देवीचा सध्या पिरियड चालू आहे. महाराज म्हणले काय तुमच्या गावात, चला बघायला. आणि गेलो तर काय, मला वाटलं माणसं असतील पण महिला पण. जाऊ द्या, विषय तो वेगळा आहे, आपण त्याचा विषय घेणं चुकीचं. तसंच ह्या कार्यक्रमाला आदरणीय काल ज्यांचं कीर्तन झालं आमचे आदरणीय भागवतजी महाराज जरांगे पाटील, ते माझ्या कीर्तनाला टाळ घेऊन उभे आहेत. खरंच त्यांचे मी आभार व्यक्त करतो. तसंच आकाश महाराज असतील, अमोल महाराज असतील, ओंकार महाराज असतील, ऋषिकेश महाराज असतील आणि आमच्या गावचे पाटील महाराज असतील, तसेच सर्व संस्थेतील विद्यार्थी असतील. विनेकरी बाबा कुठे गेले, लय लांब उभं राहिले, असू द्या. तसेच इकडं असतील, तसेच आमचे सिस्टीमवाले पारसे मामा असतील, तसेच आमचे मामा असतील, तसेच सगळे मामा. विठ्ठल अभंग नारा महाराजांचा आहे, परंतु नामदेव महाराजांचा का म्हणलं आपण थोडक्यात पाहू. तर एकदा काय झालं, ऋषिकेश महाराज वाळवंटामध्ये संत मंडळी चर्चा करत बसली. भागवत महाराज सर्वजण चर्चा करत बसली. आणि ती चर्चा म्हणजे आपल्यासारखी चर्चा असते, दर्शन बारी लावली म्हणजे सुने डबे आहे का, असली आपली चर्चा. परंतु संतांची तशी चर्चा नसते. मग संतांची चर्चा काय, तर त्या विषयात विषय निघाला कोणाचा, वाल्मिकाचा. की वाल्मिकाने शतकोटी ग्रंथ केले. काय केले, शतकोटी ग्रंथ केले. म्हणून महाराज म्हणतात चंद्रभागे तिरी
चंद्रभागेतरी ऐकल्या गोष्टी वाल्मिकाने शतकोटी ग्रंथ केले. बर शतकोटी ग्रंथ केले, मग काय झालं? शतकोटी ग्रंथ केले हे मान्य आहे, पण काय झालं हे कुणाला कळालं? तर नामदेव महाराजांना कळालं, भागवत महाराज, की वाल्मिक शतकोटी ग्रंथ केले. बरं भागवत महाराज एखाद्याचं चांगलं व्हावं असं दुसऱ्याला वाटतं का? आ खरंच नाही महाराज, शपथ नाही वाटत. तर तुम्हाला आता मी स्वतः पाहिलेलं उदाहरण देतो. घरी काम चालू, किती अडचणी, अशा अनेक अडचणी येतात. खरंच माणसाला दुसऱ्याचं भगवत नाही हे मला मान्य आहे बरं का. तुम्हाला आहे का? सर्वजण कीर्तन फक्त थोडंच मी लय करणार नाही बरं का, शांत चित्ते नाही कोणी, दुसऱ्याचं भगवत नाही. परंतु नामदेव महाराजांना तसं नाही झालं. तर नामदेव महाराजांना काय वाटलं? नामदेव महाराजांना भगवत नाही असं वाटलं काय तुम्हाला? चुकीचं आहे. तर नामदेव महाराजांना वाटलं, अरे हा वाल्मिक पापी असून ह्याची शतकोटी ग्रंथ झाले, पण मी भगवंता तुझ्यापाशी एवढा राहतो, तुझ्यापाशी एवढा जवळ आहे, पण तुझा एकही अभंग करू शकलो नाही. असं का करू शकलो नाही? त्यावेळेस भगवंत नामदेवाची समजूत घालतात, पांडुरंग नामदेवाची समजूत घालतात. अरे नामदेवा, ज्यावेळेस वाल्मिक ऋषीने शतकोटी श्लोकामध्ये रामायण केले त्यावेळेस आयुष्य मर्यादा भरपूर होती. म्हणजे पहिली जुनी आयुष्य मर्यादा भरपूर होती, परंतु आताची आयुष्य मर्यादा किती आहे? थोडी आहे. आपलं काय चाललेलं? कीर्तन. हे खरं आहे, कीर्तन चाललेलं. पण कुठं? आकाश महाराज म्हणजे तुला कशाला आणलाय? तसं नाही. बरं सांगतो. तर पांडुरंग परमात्मा नामदेवाला म्हणतो, अरे नामदेवा त्या पोराला गप कर. तसं नाही म्हणले. तर काय म्हणले? अरे नामदेवा, त्यावेळेस आयुष्य मर्यादा भरपूर होती, आता आयुष्य थोडं आहे, आता अभंग होऊ शकत नाही. पण नामदेव महाराज खूप हट्टी ते भगवंताला म्हणले, भगवंता ए पांडुरंगा, कारण की जिवलक होते, तू जर माझी अभंग पूर्ण करू शकलो नाही ना, तर मी समाधान महाराजांसारखाच आहे, जीव उतरून तुझ्या पुढे ठेवीन म्हणे, जर माझे अभंग पूर्ण नाही झाले. भगवंताला काळजी पडली, आता काय करायचं? नामदेवाने प्रश्न घातला, भगवंताला अत्यंत काळजी पडली. काय करावं त्या पोराचं? भगवंताला काळजी पडली, शांत करावा. हे नामदेवा महाराजांना. मग भगवंत चंद्रभागेच्या वाळवंटात ऋषिकेश महाराज इकडून तिकडून फिरू लागले. लगेच सगळ्याच्या ध्यानात आलं, इकडून तिकडून म्हणले, हो जुनं गाणं आहे भागवत महाराज. हे का गाणे म्हणायचं टेज नाही बरं. मग ते गाणे कोणाचे असो बरं का, मामांचे असो किंवा कोणाचे असो, मला ते म्हणायचं. तर भगवंत सांगतात, त्या वाळवंटात फिरू लागले. भगवंताला प्रश्न पडला की आता नामदेवाने प्रश्न घातला की अभंग कसे पूर्ण व्हायचे. भगवंत टेन्शन मध्ये आले. परंतु भक्त आणि देव म्हणजे साधारण मनुष्य हा संतांचा भुकेला आहे आणि संत हे देवाचे भुकेलेले. त्या प्रकारे मग देव संतांची कशी प्रतिज्ञा पूर्ण करतो आणि संत देवाची कशी परीक्षा घेतात आपण थोडक्यात पाहू. विठ्ठला आपण एक उदाहरण पाहू. भगवंत श्रीकृष्ण, त्याला अनेक बायका, मग किती बायका होत्या? 16,108 बायका भगवंत श्रीकृष्णाला. परंतु त्यातील 8 बायका प्रमुख मानल्या जायच्या महाराज.
8 बायका प्रमुख मानल्या जायच्या. मग भगवंताला वाटलं आपण त्यातील एका पत्नीचं नाव पिरजा माता होतं, काहीचं रुक्मिणी होतं, असे अनेक नाव होते. मी आता सगळे सांगणार नाही का तर जास्त लागेल वेळ वेळ हां. तर मग भगवंताला वाटलं आपण पिरजे मातेशी संवाद करावा, म्हणून भगवंत सोबत कुणाला न्यायचं म्हणून राम्या गडी होता. मग त्याला घेऊन गेले भगवंत पिरजे मातेंच्या महालापुढे. असा घनदाट महाल, आणि त्या महालातून माणसं अशी का जायला लागली. बसवा म्हणा कुठंतरी एका जागेला, मावशी काय इकडं बसा कुठंतरी, हा भाकरी कर, ती महत्वाचं आहे. विठाला असा भयंकर महाल. त्या महालाच्या पुढे भगवंत श्रीरामाला आज्ञा करतात, हे राम्या, जो पतवर मी आत आहे तो पतवर आत कोणाला सोडायचं नाही, हे राम्याचं काम. म्हणून राम्या तिथं उभा राहिला, राम्या गडी उभा राहिला आणि भगवंत पिरजेशी संवाद करण्याकरता आत गेले. परंतु रुक्मिणी मातेला भगवंताचं दर्शन घ्यायचं होतं, म्हणून मातोश्रींच्या महालात रुक्मिणी माता आल्या. पाहतात, किचनमध्ये पाहतात. आता त्यावेळेस होतं पण वेगळं होतं, प्रत्येक ठिकाणी पाहतात पण भगवंत दिसत नाहीत. मातोश्रींना विचारतात, अहो मातोश्री, भगवंत कुठे गेलेत, मला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. तर मातोश्री म्हणतात, भगवंत पिरजेच्या महालात विचारपूस करण्याकरिता गेले. मग राधा तिथून निघून पिरजेच्या महालात आली. पिरजेच्या महालात आल्याच्या नंतर जवळ आली, आणि जवळ आल्याच्या नंतर राधा आत जातात तेवढ्या श्रीराम्या ओरडला, राधा, तुला आज जायला परवानगी नाही. राधा म्हणाले, का श्रीराम्या, का आज जायला परवानगी नाही का. तर राधे, मला भगवंताने इथं द्वारपाल ठेवलं आहे, मला भगवंताने इथे द्वारपाल ठेवले, मी आज तुला सोडणार नाही. तर राधा म्हणते, अरे द्वारपाल कोणाकरिता असतोय, घरातील लोकांकरिता या बाहेर लोकांकरिता. तेव्हा श्रीराम्या म्हणाला, ते मला माहीत नाही, मी भगवंताची आज्ञा मोडणार नाही, तू मला आज सोड, नाहीतर नाही सोड. राधा रागावली. राधा रागवल्याच्या नंतर, एक मिनिट लक्ष द्या, राधा रागवल्याच्या नंतर राधा म्हणू लागली, हे श्रीराम्या, मला तू आज सोड. तरी राम्या ऐकना, परत म्हणायची, श्रीराम्या आज तू सोड. ऐकना, राधेला राग आला, राधेला राग आला, आणि राधा श्रीराम्याला म्हणाली, तू ज्या अर्थी मला आज सोडत नाही त्या अर्थी मी तुला श्राप देईन ना. श्रीराम्या म्हणाला, तो पण शंकर बाबाचा शिष्य होता, म्हणाला, तुझा श्राप कुशाल भोगेन, मी कुशाल भोगेन म्हणे. आणि राधा रागामध्ये आली आणि रामाला श्राप देऊन गेली, ज्या अर्थी तू मला आज सोडत नाही ना त्या अर्थी तू 100 वर्ष राक्षस योनीत जाशील. विठ्ठला राधा श्राप देऊन निघून गेली. भगवंत काही वेळानंतर बाहेर आले आणि पाहतात तसं राम्या गपचूप तोंड असं करून बसलेला आहे. भगवंताने विचारलं, हे तर कोणी आलं होतं का. त्यावेळेस श्रीराम्या हकीकत सांगितली, राधा आली होती पण मी तिला आत न सोडल्यामुळे मी तिने मला श्राप देऊला. मग भगवंताला वाटलं राधेकडे गेलं पाहिजे बरं का, बायकोचं ऐकावं लागतं पाटील महाराज. तसं त्यावेळेस नव्हतं, पण आता ते जाऊ द्या, विषय वेगळा. पण भगवंताला वाटलं आपण रुक्मिणी मातेकडे गेलं पाहिजे, म्हणून भगवंत रुक्मिणी मातेच्या महालामध्ये गेले. तर पाहता काय, रुक्मिणी रुसून बसली. भगवंत जवळ जातात आणि रुक्मिणी गप्प. परत जातात, रुक्मिणी, तरी रुक्मिणी गप्प. रुक्मिणी आऊ देईना, काय करे ना. हे पाहून श्रीराम्याला राग आला बरं का. श्रीराम्याला अति राग आला.
तरी रुक्मिणी भगवंताकडे साधं वळून सकट पाहे ना. श्रीरामाला अजून राग आला आणि तो रागाच्या भरात राधेला श्राप दिला. राधे, तू ज्या अर्थी भगवंताकडे पाहत नाही, ज्या अर्थी तू भगवंताकडे पाहत नाही, अगं हा जगाचा मालक गतीर भरता प्रभू साक्षी निवासम शरण सुहवतो प्रभव परस्थानम निधानम बीजमय. या जगाला चालवणारा परमार्थ तुझी विनवणी करतो आणि तू त्याच्याकडे एक क्षण सकट पाहे ना. ज्या अर्थी तू भगवंताकडे बघत नाही ना, त्या अर्थी भगवंताचे तुला 100 वर्ष दर्शन होणार नाही असा श्राप श्रीरामाने दिला. जसा श्राप दिला तसा राधेचे डोळे उघडले आणि भगवंताचे पाय धरले भागवत महाराज आणि भगवंताला म्हणू लागली, भगवंता मला या श्रापातून मुक्त करा, श्रापातून मुक्त करा. पण भगवंताने कसं करायचं भागवत महाराज? भक्ताने केलेला श्राप, भक्ताने दिलेली प्रतिज्ञा हे कोणाला पूर्ण करावे लागते? देवाला पूर्ण करावे लागते. आपल्याला हेच सांगायचं होतं केशव महाराज की नामदेव महाराजांनी केलेली प्रतिज्ञा किंवा देवाचा संकल्प असो, ह्या कोणाला पूर्ण करावा लागेल? देवाला. विठ्ठला म्हणून पांडुरंग वाळवंटाच्या तीरावर ते इकडून तिकडून फिरत होते. इकडून तिकडून फिरत होते. फिरत असताना भगवंताला एक आयडिया सुचली. आता आयुष्य थोडे आहे बरं का, आता आयुष्य थोडे आहे, मग नामदेवाचे अभंग होऊ शकत नाही. परंतु आपण जर अक्कल चालवली, आता जगाला चालवणारा माणूस अक्कल चालवायला काय झालं, जर आपण अक्कल चालवली म्हणजे सरस्वती मातेला बोलवलं, सरस्वती माता हात जोडून विनव पुढे उभे राहिली. सरस्वती मातेला भगवंत आज्ञा करतात, माते हे काम तू करू शकते. माता म्हणली कशी? म्हणले आयुष्य थोडे आहे, परंतु तू जर नामदेव महाराजांच्या जिभेवर जाऊन बसली तर अभंग होऊ शकतात, अभंग होऊ शकतात. म्हणून महाराज म्हणतात, साजेचे सांगे भीमा तिरी हरी बैशे जिभेवरी नाम याच्या. सहज सांगितलं भगवंतानी. सरस्वती माता नामदेव महाराजांच्या जिभेवर जाऊन बसली. जिभेवर जाऊन बसली भागवत महाराज आणि नामदेव महाराजांनी अभंग लिहिण्यास सुरुवात केली. अभंग लिहिण्यास सुरुवात केली. मग कोणी नामदेव महाराजांनी एवढे अभंग लिहायचे का? नामदेव महाराज नुसते सांगायचे अभंग, मग लिहायचे कोणी? तर पांडुरंग लिहू लागले. मग नामदेव महाराजांना 4 सुना आणि 4 मुले, नारा विठा गोदा आणि मादा. नारा विठा गोदा आणि मादा. त्यातील हा अभंग कुणाचा आहे? नारा महाराजांचा आहे. म्हणजे संकल्प नामदेव महाराजांचा, लिहिला नारा महाराजांनी. कुणी? संकल्प नामदेवाचा आणि लिहिला नारा महाराजांनी. आता कळाला हा अभंग कोणाचा आहे? विठ्ठला. आता आपण अभंगाकडे वळू. हा अभंग पटवून देणं गरजेचं होतं. हा अभंग कोणाचा आहे? कारण की नामयाचा नारा, नमन माझे ज्ञानेश्वरा. नामयाचा नारा म्हणजे काहींना कळू शकतं, काहींना कवचित, नाही तर नारा महाराज असे कळू शकणे नाही. म्हणून आता आपण अभंगाच्या वेळी विठ्ठला. या अभंगातून नामदेव महाराज किंवा नारा महाराज म्हणा हे सांगतात, माऊलींना तीर्थयात्रा करू वाटली, माऊलींना तीर्थयात्रा करू वाटली. म्हणून मग सोबत कुणाला न्यायचं? सोबत कुणाला न्यायचं? शिंगोर्णीच्या बाळूमामाच्या मंदिरावरतील माणसांना नको, तिला गप्पा मारते, कीर्तनात सकट शांत बसत नाही. नाही, असं नाही बरं का. मग सोबत कुणाला न्यायचं? तर पंढरीच्या परमात्म्यापाशी नामदेव महाराज आले आणि हाय का लक्ष? राव चुकलो ना मी. माऊली आले. काय आले? माऊली आले. नीट लक्ष देऊन ऐका बरं का. माऊली आले आणि म्हणू लागले, नामदेव महाराज तुम्ही माझ्यासोबत याल का? नामदेव महाराज हो म्हणाले. परंतु पंढरीशी परमात्म्याला पटलं नाही. का?
अरे नामदेव महाराज म्हणजे जिवलग, ज्यांना मुलाच्या पल्याड प्रेम केलं. एक दिवशी नामदेवानी पांडुरंगाला खीर आणली, भागवत महाराज खीर आणली आणि नामदेव महाराज लहान होते, एकदम लहान, आणि खाली बसले आणि खा म्हणून मागं लागले. परंतु पांडुरंग परमात्मा म्हणाला, अरे या विठेवर तर कोण उभा राहील? नामदेव महाराज म्हणाले, काय राव एवढंच का? मी रानातलं काम करतो आणि विठे उभा राहायला काय? उतरा खाली म्हणे, उतरा खाली म्हणे. आणि नामदेव महाराज विठेवरती उभा राहिले. काय महिमा! देव भक्तासाठी काय करतो? देव विठेवरती उभा राहिले. परंतु भगवंताला चिंता पडली, आता पहाट होणार आहे, सकाळचा काकडा, सकाळची वेळ झाली, काकडा झाला. नामदेव महाराजांना वाटलं आता पुजारी आहे का, लक्ष द्या ना, नामदेव महाराजांना नाही, भगवंताला वाटलं आता पुजारी मला आंघोळ घालण्याकरता येतील, गरम पाणी असेल. अरे ही लहान मुलगा, या लहान मुलाच्या अंगावरती सण होणार नाही. नामदेव पांडुरंगाने ते खीर गपकीनं खाऊन घेतली आणि विठेवरती जाऊन उभा राहिले. एवढे जिवलग असलेले नामदेव महाराज पांडुरंगाचे कसे माऊली सोबत पाठवतील? त्यांना वाईट वाटलं. परंतु पांडुरंगांना दुसरं एक वाटलं, आता माऊलींची आयुष्य मर्यादा थोडी आहे, त्यांना तीर्थयात्रा करून द्याव्यात. म्हणून माऊली आणि नामदेव महाराज तीर्थयात्रेला गेले. काशी, केदारेश्वर असे अनेक तीर्थयात्रा करून माघारी येऊ लागले. तसेच चौकड फिरून तीर्थयात्रा करून दोघे माघारी येऊ लागले. कुठे येऊ लागले? तर पंढरपूरला. आणि भजन करत चला हो पंढरीला. नामदेव महाराज आणि माऊली ह्यांच्या रूपात हित आली आणि हित पंढरपूर झालं असं वाटायला लागलं राव. काय सुंदर भजन करीत ज्ञानोबरायाने दोघे जण आले. परंतु नामदेव महाराजांचा कंठ दाटून आला. का दाटून आला? अहो एवढा पांडुरंग परमात्मा एवढा जवळ असताना नामदेवाच्या किती दिवसातून पाहायला भेटला? त्यांचा कंठ दाटून आला. ते म्हणतात ना, कंठ ओसडले नाही, घातले लोळणी चरणावरती. कंठ दाटून आला आणि नामदेव महाराजांनी भगवंताच्या चरणावरती मिठी घातली. दोघे रडायला लागले. तेवढ्यात माऊली पुढे आले आणि माऊलीनी असा डबल इको होतो तर कमी कर. माऊली पुढे आले आणि भगवंताचे चरण धरले आणि समाधीस परवानगी मागितली. समाधी घेण्याकरता परवानगी मागितली. परंतु पांडुरंग परमात्मा म्हणला, माऊली मी तुम्हाला इथे समाधी घेऊ देणार नाही. काय वाकडं करा तसं म्हणलं नाही, मी इथे घेऊन देणार नाही. का? अहो ज्या ठिकाणी अलंकापुरी आहे, ज्या ठिकाणी अजान वृक्ष आहे, अशा पुण्यवान भूमीमध्ये तुम्हाला समाधी घ्यावं लागेल. ज्या ठिकाणी शिवपीठ जुनाट आहे, तेथे ज्ञानाबाई मुकुट आहे, अशा ठिकाणी तुम्हाला समाधी घ्यावं लागेल. ते म्हणजे कोणती? अलंकापुरी म्हणजे आळंदी. त्या ठिकाणी तुम्हाला समाधी घ्यावी लागेल. समाधीची जागा निश्चित करण्यात आली. माऊलींची शेवटची जी वारी आहे ती वारी ठीक करण्यात आली. माऊली तीर्थयात्रेवरून आलते म्हणून त्यांचे माऊंदे वगैरे ते सर्व आटपून घेतले आणि आता माऊलींना शेवटचा निरोप द्यायचा म्हणून असं जगभरात कळालं. परंतु तुकोबारायांना बोलवलं नाही. का बोलवलं नाही? अहो का बोलवलं नाही? तर त्याला भागवत महाराज मोठं कारण आहे आणि त्याला आपल्याला वेळ नाही. वेळ नाही. माऊली आले. माऊलींना अलंकापुरीला नेण्यात आलं. मोठी दिंडी यात्रा काढले. माऊलीचा शेवटचा समारोह आळंदीला घेऊन गेले. आळंदीला घेऊन गेल्याच्या नंतर पांडुरंग परमात्मा पुढं झाला आणि बोठाने जागा दावली. भागवत महाराज बोठाने जागा दावली. जागा दावल्याच्या नंतर नामदेव महाराज कुठं आले?
परमात्म्यापाशी आले आणि तुम्ही ती का जागा धावली असा प्रश्न केला. तर पांडुरंग परमात्मा सांगतो, अहो हे काय आजची जागा नाही. या ठिकाणी या अगोदर माऊलीने 108 वेळा समाधी घेतली. 108 वेळा समाधी घेतली आणि तीच जागा आहे. यानंतर नामदेव महाराजांनी त्यांच्या जे 4 मुलं होते, विठानारा, गोदा, महादा, त्यांना समाधीची जागा झाडवायला लावली आणि दरवाजा उघडला. तेथील दरवाजा उघडला. अजूनही जे सिद्धेश्वराचं मंदिर आहे ना, मंदिर, त्याच्या पुढे एक नंदी आहे. नंदी, तो जर नंदी बाजूला केला ना, त्याच्या खाली दरवाजा आहे. पण कोणाची टप्पर आहे हो? हा, इथं कीर्तनात नीट बसनात, त्यातला नंदी हलवायचा. हा, अजूनही जागा आहे. जागा झाडून घेतली. माऊलीला शेवटचा निरोप देणार, शेवटचा निरोप देणार. सर्व संत मंडळींनी भजन सुरू केलं. भजन सुरू केलं. माऊलींना पांडुरंग परमात्म्या धरू लागले, जवळ घेऊ लागले. परंतु ते 4 भावंड, ज्ञानोबाराय असतील, निवृत्तीनाथ असतील, सोपान, मुक्ताई, हे भावंड रडू लागले हो. ते हमिंग मारते हो, हमिंग. ते रडू लागले. त्यांचा कंठ दाटून आला. जसे जसे माऊली समाधीजवळ जातील तसे नामदेव रायांचाही कंठ दाटून आला. पण भगवंतांनी सगळ्यांना जवळ केलं आणि सांगितलं, बाबा हो, तसं नसतंय. माऊलींना समाधी तर घेऊच लागणार, ही निश्चित आहे. तसं भगवंत पांडुरंगाने सर्वाची समजूत घातली आणि माऊलींना समाधीच्या जागेवरती जाऊन बसवलं आणि भगवंताने माऊलीच्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणू लागले, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे ना, तोपतवर माऊली तत राहतील. जोपतवर चंद्र सूर्य आहे, तोपतवर माऊली तत राहतील. हे म्हणल्याच्या नंतर माऊलींनी भगवंताचे दर्शन घेतले आणि माऊलींना शेवट निरोप देण्याकरता. परंतु नामदेव महाराजांचा कंठ दाटून आला, सर्वांचा कंठ दाटून आला. हे पाहिल्याच्या नंतर अहो भगवंतालाही रडू आले. भगवंताला पंढरीच्या परमात्म्याच्या डोळ्यात पाणी आलं. पाणी आल्याच्या नंतर सर्व समजूत घातली आणि माऊलींना शेवटचा निरोप दिला. निरोप दिल्याच्या नंतर पंढरीच्या परमात्म्याने सर्वांना घेऊन माघारी निघण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथून प्रत्येकाचं मन निघना, तेथून जावं वाटेना. माऊलींना सोडून चाललो असं प्रत्येकाला वाटू लागलं, जावं वाटेना. मग रुक्मिणी माता पंढरीच्या परमात्म्यापाशी आली आणि म्हणू लागली, अहो या पृथ्वी तलावरती अनेक मेले, अनेक गेले, पण तुमच्या डोळ्यात कधी पाणी आलं नाही हो, आणि आज का आलं? त्यावेळेस पंढरीचे परमात्मा म्हणतो, ज्यावरती माऊली असो, तो कोबालाय असो किंवा मामा असो, असे संत जगाच्या कल्याणाकरता जन्म घेतात ना, त्यावेळेस मला वाईट वाटतं. रुक्मिणी मातेला सांगतात, त्यावेळेस मला वाईट वाटतं. समजूत घातल्याच्या नंतर सर्वजण माघारी आले. कुठं? पंढरपूरला आले. परंतु भागवत महाराज जाताना विठ्ठल 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 असा जप जायचा, परंतु येताना माऊली 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 करू लागले. मग तेथील काही लोकांना विचारलं, अहो अलीकडे तुमचा जप बदलला काय नो? हा, जाताना विठ्ठल विठ्ठल म्हणत होते, आता येताना माऊली माऊली म्हणता, काय असं महिमा आहे? काय त्या महिम्यात आहे? तर संत मंडळी सांगते त्या अभंगाच्या प्रथम चरण, ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलाया. म्हणजे माऊलीचं नाम घेतलं ना, नाव घेतलं ना, जी माया असते ना ती समूळ विलाया जाते, समूळ विलाया जाते.
ज्ञानदेव म्हणता माया गेली समोर विलाया. मग नामदेव महाराज म्हणतात, अहो त्यांचं काय वर्णन करायचं, काय वर्णन करायचं. त्यांनी निर्जीव भिंत चालवली, तेच अभंगाच्या दुसरं. संत महिमा वर्णू किती. अहो नामदेव महाराज सांगतात, किती वर्णू त्या संतांचं महिमा. नामदेव महाराज म्हणतात, साधारण मनुष्याने संतांची चरण धरले पाहिजेत आणि संतांनी देवाचे चरण धरले पाहिजेत. परंतु भागवत महाराज इथं उलट झालंय. एवढा परमात्मा मोठा असून हा जगाला चालवतो असा पंढरीची परमात्मा हे संताशिवाय जगू शकत नाही असं स्वतः पांडुरंग परमात्मा म्हणतो. संत काय असतात, संत काय असतात. पण महाराज म्हणले, जाऊ द्या संत संत संत, तुम्ही संत नुसतं लावलंय, मग हे संत जड जीवाला काय उद्धार करतात का हो. तर नामदेव महाराज म्हणाले, हो करतात. आमचे संत म्हणजे काय नुसते चमत्काराचे नाहीत. आहा, चमत्कार करून काय संत झाले नाहीत. मग चमत्कार माऊलीने केला, माऊलीने चमत्कार केला. भागवत महाराज मामाने चमत्कार केला. मग तसे संत म्हणता येत नाहीत. तुम्ही म्हणता संत 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 काय चमत्कार होत नाहीत. मग ह्या संतांनी सगळं चमत्कार केले, पण कसे केले. भागवत महाराज चमत्कारावर संत होत नाहीत. तर नामदेव महाराज सांगतात, अहो मामानी चमत्कार केला बरं का. ज्यावेळेस मोरे महाराज म्हणजे त्यांचे गुरु, त्यांनी जेवायला बोलवलं, बोलवल्याच्या नंतर ताठं वाढले, सर्व वाढलं, पण जे चावत नाही ना ती माळा घालून आलते असे मामांसोबत. ते गेले पळून. का पळून गेले माहिती का. मामांना ताठं वाढले आणि ताटात वांग्याची भाजी वाढायची सोडून, बटाट्याची भाजी वाढायची सोडून आबा मटण वाढलं. काय वाढलं, मटण वाढलं. प्रसंग पहा बरं का. संत आहे ना चमत्कार होत नसतात. प्रसंग आला म्हणून त्या मटणाची वांग्याची भाजी केली. काय केली, वांग्याची भाजी केली. परीक्षा कोणी घेतली, मुळे महाराजांनीच परीक्षा घेतली. मटणाची वांग्याची भाजी केली. नुसते चमत्कार करून संत नसतात. का, कारण तो प्रसंग होता. मग माऊलीला सुद्धा तोच प्रसंग आलता. मग काय, जड जीव उद्धार करायचा होता अभंगाच्या तशाच्या. संत महिमावर किती, जड मूड उद्धरिले. पहा संत पहा, प्रसंग आला म्हणून चमत्कार करावा लागला. चमत्काराने संत होत नाहीत. चमत्कार हा शब्द वेगळा आहे बरं का. चमत्कार हा शब्द वेगळा आहे आणि तो वापरूनही सुद्धा. आता आपल्याकडे टाइम नाही बरं का. नाहीतर संतांना म्हणजे बाळू मामांना मामा हा शब्द का लागला, हे एक विशेष महत्त्वाची गोष्ट आहे. मामा हा शब्द आहे ना खूप वेगळा आहे बरं का. म्हणजे संस्कृत म्हणा, कोणताही ग्रंथ घ्या, मामा हा शब्द कुठून निर्माण झाला आणि त्यांना का लागला. पण आता टाइम नसल्यामुळे ते पुढं सांगू आपण बरं का. तर आपलं काय चाललेलं, कीर्तन चाललेलं. तर संत चमत्कारावर संत होत नसतात. का, कारण त्यांना तो प्रसंग असतो भागवत महाराज, आणि त्या प्रसंगात त्यांना तो करावं लागतं. ज्या प्रकारे मामांनी मटणाची वांग्याची भाजी केली. अहो परीक्षा कोणी पाहिली, मुळे महाराजांनी, गुरुनीच पाहिली ना. ज्यावेळेस संकट येतं ना त्यावेळेस तुम्हालाही कळतं तुमच्यावरती संकट आलं असेल, परंतु ह्या संकटातून संताला आलेलं संकट आणि आपल्याला आलेलं संकट ह्यात खूप फरक आहे. संतांवर आलेलं संकट संत दूर करतात. दूर केलेल्या संकटात
जो आपण चमत्कार म्हणतो ना, तो चमत्कार नाही, तो प्रसंग आहे. आणि संत ह्यातूनच आपल्याला शिकवतात, ह्यातूनच आपल्याला शिकवतात, ज्ञान देतात. तसंच माऊलींलाही प्रसंग आला होता, माऊलींलाही प्रसंग आला होता. आधी आळंदीत जाण्या अगोदर आधी पंढरपूरमध्ये जाऊ, पंढरीशी पांडुरंग परमात्म्यापाशी जाऊ. अहो, तो जगाला चालवणारा परमात्मा एवढा मोठा असून तो सुद्धा संतांची काय, तो पंढरीशी परमात्मा, त्याचं एकदाच नामस्मरण करा. मामा आहेत ना, मामा मामा अशी एकादश धरायची, अशी एकादश. आबा, एवढी भयंकर एकादश अजून कुणीही धरली नसेल, एवढी निष्ठा होती मामांची पांडुरंगावरती, एवढी भयंकर एकादश धरायची. एवढा पंढरीशी परमात्मा, त्यांचं आपण भजन करू. सर्वांनी हातावरती करा, करा करा, हातावरती करा. अशा लक्ष्म्या बसवलेली करू नका, अशा ताटवर करा आणि डोळे झाका, झाका डोळे. पहा त्या पांडुरंग परमात्म्याला, पहा.